नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. तर आपण फादर रिटर्निंग होम ही पोयम 2.5 ही पाहणार आहोत, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करून. तर फादर रिटर्निंग होम ह्या पोयमचे लेखक आहेत दिलीप चित्रे. यांचा जन्म 1938 टू मृत्यू 2009 2009ला त्यांचा मृत्यू झाला आहे. was a celebrated bilingual poet and translator with the remarkable work in Marathi and English. बिलिंगल म्हणजे द्विभाषाकार, म्हणजे दोन्ही भाषावर प्रभुत्व असणारा लेखक, आणि ट्रान्सलेटर म्हणजे मराठीतून इंग्लिश किंवा इंग्लिशमधून मराठीत कोणत्याही लेखनाचे ते ट्रान्सलेट करत असत. त्यांचे दोन्ही भाषावर प्रभुत्व होते. हीज व्हर्सटाईल्स क्रिएटिव्हिटी. व्हर्सटाईल मीन्स अष्टपैलू. Creativity extend to the painting, filmmaking, and the notable contribution as a magazine columnist. कॉलमिनिस्ट म्हणजे स्तंभलेखक. पेपरमध्ये जे स्तंभलेखक लेखन येतं ते लेखन करणारे होते, आणि त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. कॉन्ट्रीब्युशन नोटेबल. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे उल्लेखनीय त्यांची सहकार्य होतं ह्या कामात. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as a noun translate works, says Tuka, a popular अभंग स्पिरिच्युअल पोयम म्हणजे बाय संत तुकाराम. संत तुकारामांच्या अभंगाचे ट्रान्सलेशन केल्यामुळे त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड भेटलेला होता. तसेच पोएट्रीबद्दल पण भेटला होता. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन फॉर अ लिटररी वर्क संत इन मराठी. त्यांनी मराठी भाषेतून ट्रान्सलेट करायला मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 16 16 वर्षापासून. एक्साईल एलिनेशन त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये हे ते सांगितलेली आहेत बघा. एक्साईल एलिनेशन, सेल्फ डिस्टिंग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व्ड टू द मेजर थीम ऑफ हिज वर्क. तर ह्याचा आपल्याला थोडक्यात अर्थ बघा. एक्साईल मीन्स काय, तर हद्दपार करणे किंवा वनवासात पाठवणे. एकाकी लेखनावर त्यांनी जास्त लेखन केले, एकटेपणावर. एलिनेशन म्हणजे पण एकटेपणा किंवा परकेपणा. एलिनेशन. आणि पुढचा तिसरा शब्द आहे एलिनेशन. सेल्फ डिस्ग्रेशन मीन्स काय, स्वतःहून घेतलेला एकटेपणा. अँड डेथ आर द ऑब्झर्व्ड टू बी द मेजर थीम ऑफ हिज वर्क्स. तर त्यांनी ह्या शब्दावर लेखन जास्त केले, एकटेपणा, एकाकीपणा, परकेपणा या विषयावर. तर पुढे बघा. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन केज या पुस्तकातून घेतली आहे, किंवा पोएमच्या संग्रहातून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ द सबर्न कम्युटर. तर या पोएममध्ये कोणतं विश्लेषण आहे ते या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, ही ड्रॉज त्यांनी पिक्चर केले, पोर्ट्रेट म्हणजे चित्रण केले सबर्न कम्युटर. सबर्न म्हणजे सबर्नचा अर्थ असतो शहरी, म्हणजे निमशहरी ठिकाण, म्हणजे पूर्ण गावही नाही आणि पूर्ण शहरी नाही, निमशहरी. कम्युटर म्हणजे मूक प्रवासी, जे नेहमी येण्या जाणारे प्रवासी असतात पण ते काय कोणाशी बोलत नाहीत, एकाच दिशेने सहप्रवासी. इट डिपिक्ट्स हिज डल. आणि त्यांनी वर्णन केले बघा, हिज डल, मोनोटस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. तर त्यांनी डिपिक्स मीन्स वर्णन केले बघा. डल म्हणजे एकदम शांत, नीरस. मोनोटस म्हणजे नीरस, आळशी, नीरस, किंवा एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन म्हणजे एकदम दयनीय अवस्था, थकवणारी अवस्था. इट डिस्क्राईब अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम. आणि त्यांनी वर्णन केले बळजबरीने एकटेपणा आणलेलं वर्णन केले. विच इज रिफ्लेक्टेड. एखाद्या घरात एखाद्याला एकटेपणाची वागणूक दिली जाते असं वर्णन केलेलं आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल. आणि ते कशातून दिसतंय बघा, थ्रू द स्टेल फूड, शिळे अन्न. अँड लॅक ऑफ शेअरिंग, किंवा एखादी गोष्ट एखाद्यापासून लपवून ठेवणे, सांगायची नाही, किंवा त्यांना कोणत्याही सुखदुःखात सामील करून घ्यायचे नाही. म्हणजे एखाद्या
म्हाताऱ्या किंवा वयस्कर माणसाशी असं वागतात असं इथं वर्णन केलेलं आहे. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉईस, आणि त्यांची मुलं ते सांगितले बघा, जॉय अँड सॉरोज, त्यांची मुलं त्यांच्याशी दुःख आनंद शेअर करत नाहीत. विथ अ हार्डवर्किंग फादर, आणि ते घरातील एकमेव कष्ट करणारा वडील किंवा माणूस असताना त्यांच्याशी कुठलीही गोष्ट शेअर केली जात नाही. हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिटेड, आणि त्यांना परत रिटायर झाल्यानंतर एकटेपणाची बळजबरीने एकटेपणाची वागणूक येणार होती किंवा दिली जाणार होती. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस, आणि हा खूप वेदनादायी एकटेपणा इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन, आणि हे एक प्रतीक होतं कशाचं तर वेगळेपणाचं. म्हणजे मुद्दाम किंवा मुद्दाम वेगळेपणा केलेल्याची भावना. फ्रॉम द मटॅरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड, म्हणजे भौतिक जगातून एखाद्या माणसाला कसं वेगळं केलं जातं. भौतिक जग म्हणजे काय, सुखसोयी, प्रसिद्धी, याच्या मागच्या ह्या जगाचे दुसरं दृश्य सांगितलं. ह्या जगात काय चाललंय म्हणजे भौतिक जगात पैसा, संपत्ती याच्यामागे लोक चालल्यात, पण मनुष्याला सांभाळणं त्यांना नको वाटते. असं थोडक्यात इथं वर्णन सांगितले तुम्हाला. बघा आता आपण पोएमला सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम, तर वडील घरी परत येत असताना, म्हणजे कामावून परत येत असताना. तर सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट सबर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. तर बघा काय सांगितले, फादर ट्रॅव्हल ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, तर रात्रीच्या उशिरेच्या ट्रेननी माझे वडील प्रवास करतात. आणि ते प्रवास कसा आहे बघा, स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स, उभा राहून प्रवास करतात. तसेच सायलेंट कम्युटर्स तुम्हाला वर सांगितले. कम्युटर्स म्हणजे मूक प्रवासी, सायलेंट कम्युटर्स म्हणजे एकमेकांसह प्रवास करतात पण एकमेकांच्या सुखदुःखात किंवा ते एकमेकांना ओळखत नाहीत. इन द येलो लाईट, येलो लाईट म्हणजे रात्र झालेली आहे, उशीर झालेला आहे असं वर्णन सांगितलंय. सबर्ब साइड म्हणजे उपनगरातील काही दृश्य. स्लाइड्स पास्ट हिज अनसीइंग आईज, त्यांनी पाहिलेली नसतात दृश्य, ती नेहमीचा प्रवास करतात पण शेजारची जी दृश्य असतात ती पाहिलेली नसतात, कारण ते कंटाळवाने आयुष्य जगत असतात, त्यामुळे बाहेरचे दृश्य त्यांनी पाहिलेली नसतात. पुढे बघा. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. त्यांचं शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी, त्यांचे शर्ट आणि पॅन्ट कशी झालेली होती, भिजलेली किंवा पावसामुळे ओले झालेले. म्हणजे इथं वातावरण पावसाळी आहे सांगायचं आहे. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड, पुढं बघा आले, स्टेन्ड म्हणजे चिखलाने भरलेले डाग त्या रेनकोटवर होते. विथ मड, पुढं सांगितले बघा, मड म्हणजे चिखल. अँड हिज बॅग, आणि त्यांच्याजवळ जी बॅग होती ती बॅग स्टफ्ड विथ बुक्स, आणि बॅग पुस्तकांनी भरलेली होती. आणि इज फॉलिंग अपार्ट म्हणजे ती पुस्तकं पडायच्या दृष्टीने अशी बॅग भरलेली होती, पुस्तकं सावरत त्यांनी ती बॅग घेतलेली होती. हिज आईज डीम्ड बाय एज, आणि त्यांचे परत वर्णन सांगितले, डोळे वयामुळे अंधुक झाले होते. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट, बघा पावसाळी रात्र होती. ह्युमिड म्हणजे दमट हवा, आणि त्यांना अंधुक प्रकाशात घरी जायची घाई झाली होती. होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट म्हणजे पावसाळ्या रात्री ते घरी चालले होते अंधुक प्रकाशात. नाव, आणि आत्ता आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन, आणि आत्ता मी पाहत होतो त्यांना गेटिंग ऑफ द ट्रेन म्हणजे ट्रेनमधून उतरत असताना. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम द लॉंग
सेंटेन्स, जसं की एखाद्या मोठ्या ओळीतून एखादा शब्द जसा गळतो किंवा वगळला जातो, तसं ते संपूर्ण गर्दीतून खाली उतरतात आणि त्यामुळे कुणालाही त्याचं काही दुःख किंवा सुख नसतं. एखादा शब्द वगळला तर त्यांच्यावर काहीच परिणाम नाही आतल्या गर्दीला, असं सांगितलंय, शब्दाशी तुलना केलेली आहे. हिज हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. हिज हरीज, त्यांना घाई झाली होती प्लॅटफॉर्म ओलांडण्याची. अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे रेल्वे लाईनच्या जुना झालेला प्लॅटफॉर्म ओलांडण्याची. ग्रे म्हणजे त्यांचे जसं कंटाळवाणं आयुष्य होतं तसंच वातावरण पण तसंच सांगितलं आहे. ग्रे म्हणजे एकदम जुना झालेला प्लॅटफॉर्म. क्रॉसेस द रेल्वे लाईन, आणि रेल्वे लाईन ओलांडून. एंटर्स द लेन, ते रेल्वे लाईन ओलांडून प्रवेश करतात लेनमध्ये, म्हणजे आळी किंवा अरुंद रस्त्यात प्रवेश करतात रेल्वेपासून, प्लॅटफॉर्मपासून. हिज चप्पल्स आर स्टिकी. परत एकदा पावसाळी वर्णन संपूर्ण सांगितले बघा. हिज चप्पल्स आर स्टिकी, त्यांची चप्पल चिकट झाली होती. विथ मड, चिखलामुळे. बट हरीज ऑनवर्ड, पण त्यांना पुढे जायची घाई झाली होती, घरी जायची घाई झाली होती. होम अगेन. होम अगेन म्हणजे पुन्हा घरातील अवस्था सांगितली जाते. हे तर बाहेर झालं, चिखल, त्रास किंवा गर्दी. आता घरचं वातावरण सांगतात बघा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. तर पुन्हा एकदा मी पाहतोय ते आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. मी त्यांना एकदम कसा तरी झालेला, वीक म्हणजे शिळा झालेला किंवा एवढासा चांगला न झालेला चहा ते पितात. आणि इटिंग अ स्टेल चपाती, आणि शिळी चपाती खातात. रीडिंग अ बुक, पुस्तक वाचत वाचत ते शिळी चपाती खात असतात. पुढं बघा, ही असं वर्णन सांगितलंय, गर्दीचं चित्र दावलंय बघा ते. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. मीन्स काय, तर ते विचार करण्यासाठी बाथरूममध्ये जातात. मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम द मॅन मेड वर्ल्ड. तर मानवी जीवनातील काय म्हणतात त्याला, दुरावा. मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅन मेड वर्ल्ड, मानवाने बनवलेल्या जगातील दुरावा, याच्यावर ते विचार करतात. आणि नंतर कमिंग आउट ट्रम्बल्स ॲट द सिंक. तर कमिंग आउट द ट्रम्बल्स ॲट द सिंक, तर बाहेर येताना त्यांचे हात थरथरतात बेसिनजवळ आल्यानंतर. तर ते त्या विचारातच असतात, ह्या भौतिक जगातील एकटेपणा. तर द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड, आणि थंड पाणी त्यांच्या हातावरून ओघळतं. रनिंग ओव्हर हिज वॉटर हिज ब्राऊन हँड्स. तर पाणी पण त्यांच्या हातावर थांबत नाही, ओघळून जातं. अ फ्यू ड्रॉपलेट्स स्किंग टू द ग्रेईंग हेअर ऑन हिज विस्ट. तर काही थेंब त्यांच्या हाताला चिकटतात. क्लिंग म्हणजे चिकटणे, टू द ग्रेईंग हेअर म्हणजे राखाडे झालेले, म्हणजे वृद्ध माणसाचे केस कसे पांढरे झालेले, त्या राखाडी मनगटाच्या केसावर काही थेंब चिकटतात. तर त्यांचं असं वर्णन सांगितलेलं आहे बघा. आता पुढं, हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्युज्ड टू शेअर. सलन म्हणजे काय, त्यांची उदास मुलं सांगितल्यात बघा काय करतात. द सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्युज्ड टू शेअर, नेहमी त्यांच्यापासून हे काय म्हणतात त्याला, जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम, त्यांच्यापासून दूर करतात. त्यांच्या आनंद आणि दुःख किंवा सिक्रेट त्यांच्याजवळ शेअर करत नाहीत. रिफ्यूज टू शेअर करण्यास नकार देतात. जोक अँड सिक्रेट्स विथ हिम. ही विल नाव गो टू स्लीप, आणि आत्ता संपूर्ण दिवस गेल्यानंतर आत्ता ते झोपायला जातात. ही विल नाव गो टू स्लीप, आत्ता ते झोपायला जातात.
आणि लिसनिंग टू द स्टॅटिस्टिक ऑन द रेडिओ, आणि ऐकत तर स्टॅटिस्टिक म्हणजे तो रेडिओ हो त्यांचा एवढा चांगला आवाज न येणारा, मध्येच बंद पडणारा, स्टॅटिस्टिक ऑन रेडिओ ऐकत अँड ड्रीमिंग, आणि तसे ते स्वप्नात गुंतात किंवा स्वप्न पाहतात. या मटेरियलिस्टिक जगापासून वेगळं काहीतरी स्वप्न पाहतात. तर ते स्वप्न बघा, ऑफ हिज ॲन्सेस्टर्स, स्वप्नात डुबतात ते. ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स म्हणजे त्यांचे पूर्वज कसे होते ह्याचा विचार करतात झोपत. आणि ग्रँडचिल्ड्रन, ॲन्सेस्टर अँड ग्रँडचिल्ड्रन म्हणजे पूर्वज आणि नातवंडे यांचा ते विचार करतात. थिंकिंग, आणखीन काय विचार करतात, थिंकिंग ऑफ नॉमड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू द नॅरो पास. आणखीन विचार करतात, नॉमड्स म्हणजे भटके लोक, एंटरिंग द सबकॉन्टिनेंट मीन्स काय तर भारतीय उपखंड, जो खंडीतून कसे प्रवास केला भारतीय खिंडीत भटक्या लोकांनी, आणि त्याच्याबद्दल नॅरो पास, अरुंद रस्त्यातून म्हणजेच खिंडीतून भटक्या लोकांनी भारतीय उपखंडात प्रवेश केला, असा ते विचार करत झोपी जातात. तर अशा प्रकारे कविता संपलेली आहे. तर तुम्ही परत एकदा वाचा आणि अभ्यास करा.